हॅलो, हाय, कसे आहात? चला तर आता रक्षाबंधन येत आहे, भरपूर असे सण येत आहेत. तर आपल्याला आता पेढे बनवायचे आहेत बरं का. खूप झटपट अशी रेसिपी आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. इथे मी ना एकाच वाटीने सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे. 1 वाटी मिल्क पावडर घेतली, अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी साखरेचा बुरा घेतलेला, 2 चमचे तूप घेतलेलं आहे. खूप असं सामान आपल्याला बिलकुल लागत नाही आहे, पण खूप छान होतात. आपण जे स्वीट होममधनं बाहेरनं आणतो ना त्याच्यापेक्षा खूप छान होतात. आणि गरम दुधामध्ये इथे मी केसर भिजत घातलेलं आहे. जसं लागेल तसंच दूध वापरायचं आहे आपल्याला. खूप दुधाचा वापर इथे करायचा नाही आहे. खूप छान रेसिपी होते. थोडासा टाईम लागतो पण रिझल्ट खूप बेस्ट आहे. खूप छान, खायला पण भरपूर छान होते. तोंडात टाकताच विरघळतात. विकतचे आणतो, काय कसे बनवलेले असतात आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळं तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतात आणि झटपट होतात. इथे मी एक पॅन घेतलेला आहे, गॅसवर ठेवलेला नाही आहे. जेवढी सगळी जिन्नस कोरडे आहेत ते सगळे घालून घ्यायचे आहेत. दूध पावडर घालायची, साखरेचा बुरा आहे तो घालून घ्यायचा आहे आपल्याला. इथे एका वाटीने मेजरमेंट घेतलं ना सगळ्या गोष्टी बरोबर. तुम्हाला आणखीन गोड आवडत असेल तर थोडंसं गोड तुम्ही आणखीन थोडंसं घालू शकता. दूध पावडर घातल्याच्यानंतर, साखर घातल्याच्यानंतर दूध घालायचं आहे इथे आपल्याला. 2 चमचे इथे आपल्याला तूप वापरायचं आहे. त्याच्यामुळं ना आपले जे पेढे आहेत ना ते खूप छान होतात. खायला पण खूप तूप नाही लागत, 2च चमचे लागतात. 2 चमचे घातलं मी आणि 1 चमचा मी शेवटी घालण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि हे सगळं आपल्याला खालीच ठेवून मिक्स करायचं. गॅसवर बिलकुल ठेवायचं नाही, पूर्ण सगळं मिक्स करायचं. तुम्हाला इथे खूप पातळ वाटत असेल तर तुम्ही आणखीन मिल्क पावडर वापरू शकता थोडीशी, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ना दूध खूप वापरू नका. माझ्याकडनं थोडंसं इथे दूध जास्त झालं होतं, त्याच्यामुळे थोडंसं पातळही झालं. काही ह्याच्यामध्ये मैदा पण वापरतात, 2 चमचे मैदा पण वापरतात. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे मैदा पण वापरू शकता, त्याने काही टेस्टमध्ये फरक येत नाही. पण आपण आत्ता इथे फक्त मिल्क पावडरचे बनवत आहे. छान इथं सगळं मिक्स झाल्याच्यानंतर गॅसवर ठेवायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. आधी आपल्याला असं वाटतं अरे खूप पातळ झालेले आहे, आता काय करायचं. मग तुम्ही एकदम मिल्क पावडर सारखे होत होते, पण अजिबात नाही. 5-10 मिनटासाठी गॅस पूर्ण लो ठेवायचा आहे आपल्याला. इथे सगळं आपल्याला इथे ही प्रोसेस आहे ती आपल्याला सगळी बारीक गॅसवर करायची आहे. मोठा गॅस बिलकुल करायचा नाही. दूध पावडर आहे, मोठा गॅस केला तर खाली लगेच लागू शकते. त्याच्यामुळे ही प्रोसेस करताना नेहमी आपल्याला इथे ना बारीकच गॅस ठेवायचा आहे. नॉनस्टिक भांडं घ्या, स्टीलची जाड कढई असेल ती घ्या, पातळ बुडाचं बिलकुल घेऊ नका. नॉनस्टिकच भांडं घ्या, नसेल तर स्टीलची जाड कढई घ्या. पण कंटिन्यू आपल्याला इथे हलवायचं आहे, हात बिलकुल थांबवायचा नाही. बारीक गॅसवर ही प्रोसेस करायची तरच आपले पेढे जे आहेत ते खूप छान होतात. जसं आपण दूध आटवायला बंद करतो ना, सेम तशीच प्रोसेस आहे ही. छान कंटिन्यू आपल्याला इथे एक सलग असं हलवायचं आहे. त्याच्यामुळं छान सगळे जे दुधाच्या गिठोळ्या होतात त्या सगळ्या फुटल्या जातात. अजून पण मिश्रण आपलं भरपूर असं इथे पातळ आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे आणखी 2 चमचे मिल्क पावडर वापरू शकता, पण मला गरज वाटत नाही. मिल्क पावडर नसेल वापरायची तर इथे तुम्ही 2 चमचे मैदा पण वापरू शकता. त्याने पण पेढ्याच्या टेस्टमध्ये बिलकुल फरक होत नाही. त्याच्यामुळं चॉईस तुमची आहे. तुम्हाला वापरायचं असेल तर नक्की तुम्ही इथे वापरू शकता. लहान मुलांना तर प्रचंड आवडतात. आता बघू शकता, एक 10 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते, 5-10 मिनिटांनी. आता छान आपला असं एक सलग घट्ट व्हायला लागलेला गोळा आहे. छान इथे आपल्याला मिक्स करायचं आहे. हात बिलकुल थांबायचा नाही. मी गॅस बिलकुल मोठा केलेला नाही आहे, लो फ्लेमवरच ही प्रोसेस केलेली आहे मी. त्याच्यामुळे प्रचंड असा टाईम लागतो हे बनवायला, पण खायला खूप छान लागतात. माझ्या मुलांना भरपूर असे आवडतात.
आता ह्या प्रोसेसला आपल्याला जे केसरचं दूध आहे ते घालायचं आहे. सगळं एकदम घालू नका, कारण माझ्याकडनं आधी पण दूध भरपूर असं झालं होतं, त्याच्यामुळं थोडं थोडं करून घाला. लागलं तरच घाला, नाही लागलं तर बिलकुल घालू नका. केसरच्या काड्या राहिलेल्या त्या घालून घ्यायच्या. खूप छान होतात, खूप छान. सगळं आपल्याला इथे छान मिक्स करायचं आहे. व्हिडिओ थोडा मोठा होतो, पण रेसिपी खूप छान आहे. नो फेल रेसिपी आहे. पातळ वाटलं तर मिल्क पावडर किंवा मैदा 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे, ते घाला. खूप छान पेढे होतात. दुधाचा वापर कमी केला ना, मग मिल्क पावडरची मैद्याची काही गरज पडत नाही आपल्याला. बघू शकता मी गॅस आत्ता इथे थोडासा मोठा केलेला आहे, खूप मोठा गॅस नाही आहे. आता जे आपलं राहिलेलं तूप होतं ना, 1 चमचा, ते सगळं मी आधी थोडंसं घातलेलं आहे. थोडंसं ठेवलेलं आहे, अगदी थोडंसं, खूप नाही ठेवलेलं. चमच्याने जे आहे ना, ते सगळं आपल्याला साईडचं काढून घ्यायचं आहे. इथे आपल्याला मिक्स करायचं आहे सगळं. आता बघू शकता, जोपर्यंत इथे आपला मिल्क पावडरचा गोळा पूर्ण तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे चालवत राहायचं आहे. साईडला पॅनला लागलेलं असेल ते चमच्याने सगळं आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे. खूप छान रेसिपी आहे, बनवायला पण खूप छान आहे. झटपट होते, खूप टाईम लागत नाही. फक्त पेशन्स ठेवायचे, बारीक गॅस ठेवायचा. विकतचे पेढे काय खूप छान होतात हे. इथे हाताला आपल्याला मिश्रण आणखीन चिटकते आणि मला ना खूप गरम लागलं, त्याच्यामुळं मी लगेच ते साईडला ठेवून दिलं. इथे छान मी इथे गॅस मोठा बिलकुल केलेला नाही. जर हात तुम्ही पटपट चालवत असाल तर गॅस लो टू मिडियम ठेवा, नाहीतर गॅस पूर्णपणे इथे आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. मोठा गॅस बिलकुल करायचा नाही आहे. मोठा गॅस केला ना, रेसिपी पूर्ण बिघडते. आता इथं मी मुलांना आणखीन हेल्दी म्हणून मी 2 चमचे ड्रायफ्रूटची पावडर टाकली. त्यात वेलची, जायफळ सगळं आहे, थोडेसे काजू, बदाम. त्याच्यामुळं खूप छान टेस्ट येते पेढ्यांना. खायला पण खूप मस्त लागतात, तोंडात टाकताच विरघळतात आणि हेल्दी पण आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर स्किप केलं तरी काहीच हरकत नाही आहे. पण खूप छान लागते. फक्त तुम्ही वेलची पावडर घातली ना तरी काहीच हरकत नाही. माझ्याकडं होती म्हणून मी घातली आहे. तुमच्याकडे नसेल तर नका घालू. इथे गोळा होईपर्यंत आपल्याला छान आणखीन एक 5-10 मिनटं मिश्रण छान घट्ट होईपर्यंत करायचं आहे. हे मिश्रण थंड झालं ना, आपोआप पूर्ण घट्ट होतं. तर मी 2 चमचे इथे मिल्क पावडर आणखीन घातलेली आहे. मला थोडंसं लूज वाटलं मिश्रण, त्याच्यामुळे मी इथे आणखीन 2 चमचे मिल्क पावडर घातली. त्याच्यामुळे छान घट्टपणा येतो. एका वाटीमधले 2 चमचे ठेवायचे किंवा आणखीन तुमच्याकडे असेल तर त्यातले 2 चमचे घातले तरी काहीच हरकत नाही आहे. खूप छान मस्त हे पेढे होतात. गोकुळाष्टमी आहे, रक्षाबंधन आहे, भरपूर असे सण आहेत. सोमवार आहे, सोमवारच्या एखाद्या श्रावणी सोमवारला असे पेढे बनवायचे. खूप मस्त होतात, खायला पण खूप छान लागतात. नक्की ट्राय करून बघा. बघू शकता आता पूर्ण गोळा आपला इथे तयार झालेला आहे. म्हणजे पॅनने सगळं सोडलेलं आहे, त्याच्यामुळं ना थोडासा पेशन्स ठेवायचा. रेसिपी खूप छान होते. छान सगळं इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण असा गोळा तयार झालेला आहे. उलथण्याला वगैरे लागलं असेल ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं. थोडंसं राहिलेलं जे तूप आहे ते पण घालते आहे मी फक्त पोहे खायचे 2 चमचे ते तूप घेतलेलं आहे. खूप तुपाचा वापर बिलकुल केलेला नाही. अगदी थोडंसं राहिलं होतं वाटीत, म्हणून ते घालून घेतलं. कुठं ठेवायचं म्हणून यात घालून घेतलं. तुपाचा वास वगैरे बिलकुल काही येत नाही पेढ्यांना, त्याच्यामुळे 2च चमचे घाला. खूप घालायची गरज पडत नाही. या पद्धतीने केलं ना तर खूप छान होतात. सगळं छान आपला इथे गोळा आता तयार झालेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे, तुम्हाला दाखवते. आणि गॅस बंद करून एक 5-10 मिनटं आपल्याला मिश्रण जे आहे
ते ना थंड करायचं, गॅसवरनं खाली घ्यायचं, उलथण्याला वगैरे लागलेलं असं सगळं आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. आणि 2 चमचे मी इथे साखरेचा जो बुरा आहे तो घातलेला आहे, कारण गोड खूप आपण अर्धाच वाटी साखर घातलेली ना, त्याच्यामुळं मग सगळ्यात शेवटी इथे 2 चमचे घालायचे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पिठी साखर घाला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे इथे. पण साखरेचा बुरा करायला खूप काही टाईम लागत नाही, 5-10 मिनटात रेसिपी होऊन जाते ती. खूप गरम आहे, हात बिलकुल लावायचा नाही, सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एक असा एक सलग असा गोळा तयार झाला म्हणजे समजायचं आपलं मिश्रण एकदम छान असं झालेलं आहे. त्यामुळे एक पूर्ण गोळा व्हायला पाहिजे आणि चमचा बरोबर त्याच्यामध्ये थांबतो आहे. आता तुम्हाला इथे वाटत असेल की खूप चिकट आहे, दाताला चिटकती, टाळ्याला पेढे चिटकतील, बिलकुल नाही चिटकत. इथे मी पळपट घेतला, त्याला थोडंसं तूप लावून घेतलं, बघू शकता किती छान मस्त गोळा झालेला आहे. तुम्ही इथे लाटूही शकता आणि एका छोट्याशा वाटीच्या वगैरे साह्याने पण पेढे बनवू शकता, पण मी हातावरच करणार आहे, तुम्हाला मी दाखवते आहे. एक आपले सिंपल असे छोटे छोटे पेढे करायचे, खूप नाही, असे गोल सहज होतात, क्रॅक कुठेच जात नाही आहे पेढ्यांना. त्याच्यामुळं खूप सिंपल झटपट होणारे अशी रेसिपी आहे. तुम्ही या रक्षाबंधनाला कशालाही तुम्ही ट्राय करू शकता, असं नाही की रक्षाबंधन वगैरे कशाला ट्राय असं केलं पाहिजे. मुलांना कधी खायची इच्छा झाली तर आपण असंही बनवून देऊ शकतो, खूप मस्त होतात. केसरमुळं त्याला टेस्ट खूप छान येते. या पद्धतीने माझे सगळे पेढे तयार करून झाले. शेवटपर्यंत हे शेवटचे आहेत हे मी दाखवते तुम्हाला. भरपूर छान असे पेढे आपले तयार झालेले होते. माझ्या मुलांना तर भरपूर आवडले, खूप छान पेढे झाले होते. फक्त असा मध्ये दाब द्यायचा, खूप नाही द्यायचा. काहीच तुपाचा वापर केल्यानंतरही माझ्या हाताला तूप बघा खूप लागले, कारण मिल्क पावडरमुळे तूप सुटतं. बघू शकता किती छान आपले पेढे झालेले आहे. असं वाटतच नाही की आपण घरी बनवले आहेत, इतके छान पेढे झालेले होते. आणि नंतर ते थंड झाले ना, बिलकुल असे एकदम घट्ट असे पेढे झाले होते. असं नाही की खूप असे दाताला चिटकतात, जिभेला चिटकतात, टाळ्याला चिटकतात, बिलकुल नाही, बिलकुल नाही. खूप छान मस्त असे झाले होते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, तुमच्या पण मुलांना आवडते. कोणाला द्यायचं म्हटलं तरी तुम्ही हे बनवून घेऊन जाऊ शकता. खूप छान झटपट होतात. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बॅग पण डब्यामध्ये ठेवले ना, भरपूर दिवस राहतात. थोडेच कच्चे पेढे आहेत का आपले हे. चला तर मग भेटू एका नवीन रेसिपीज. बाय.